प्रत्येक सणाला मिठाई बाहेरून आणण्यापेक्षा घरगुती साहित्यामध्ये सुद्धा खूप छान मिठाई आपण घरच्या घरी बनवू शकतो। रक्षाबंधन निमित्त आज आपण खोबरा किस वडी कशी बनवायची हेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रक्षाबंधन निमित्त मार्केटमध्ये खूप साऱ्या कलरफुल मिठाई बनत असतात आणि जेव्हा आपण बाहेरून मिठाई विकत घेतो नक्कीच त्यामध्ये काहीतरी भेसळ असतं। अशा वेळी आपण घरच्या घरी मिठाई नक्की बनवू शकतो। खोबरा किस वडी बनवण्यासाठी सर्वात आधी 1 कप भरून मी खोबरा किस घेतलेला आहे। गुलाबी कप आहे त्या कपाने मी खोबरा किस घेतलेला आहे। अर्धा कप दूध घ्यायचं आहे। 1/3 कप आपल्याला मिल्क पावडर घ्यायचा आहे। अर्धा कप साखर घ्यायची आहे। सर्वात आधी ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे, कारण यामध्येच आपण वडी सेट करणार आहोत यासाठी, आणि यामुळे ही वडी खूप लवकर बाहेर निघते, अजिबातही या ताटाला चिटकून राहत नाही। वडी बनवायच्या आधीच आपल्याला अशा पद्धतीची पूर्वतयारी करून घ्यायची आहे। आता एका कढाईमध्ये मी 1 चमचा इतकं तूप टाकून घेतलेलं आहे। तुपामुळे वडी खायला सुद्धा अतिशय छान अशी लागते, म्हणून तुपाचा वापर नक्की करा। फक्त 1 चमचा इथे तूप आपण वापरलेला आहे आणि या तुपामध्ये खोबरं किस टाकून घेतलेला आहे। खोबरं किस या तुपामध्ये छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अतिशय कमी ठेवायची आहे आणि कमी फ्लेमवरच आपल्याला हे खोबरं किस यामध्ये भाजून घ्यायचं आहे। यामध्ये अर्धा कप मी दूध टाकलेला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे पूर्णपणे 1 कप दुधाचा वापर करणार आहे। सर्वात आधी आपण अर्धा कप दूध टाकलेला आहे आणि नंतर अर्धा कप यामध्ये साखर टाकलेली आहे। यापेक्षा जास्त साखर तुम्ही वापरू शकता, पण यामुळे वडी फार जास्त गोड होते। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही आवश्यकता वाटल्यास मावासुद्धा टाकू शकता, पण मावा न टाकता आपण साध्या पद्धतीने ही बर्फी बघत आहोत। आता यामध्ये पुन्हा मी अर्धा कप इतकं दूध टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत कढई आपली गॅसवरती आहे तोपर्यंत गॅसची फ्लेम अतिशय कमी ठेवायची आहे आणि कमी फ्लेमवरच आपल्याला हे वडीचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करत राहायचं, यामुळे खोबरं किस कढईला चिटकून राहत नाही। आता आपण यामध्ये विलायची पावडर टाकलेली आहे 1 चमचा आणि 1/3 कप आपण यामध्ये मिल्क पावडर टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। 1/3 कप मिल्क पावडर म्हणजे 3 टेबलस्पून मिल्क पावडर इथे आपल्याला वापरायची आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत या वडीसाठी गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला गॅसवरती अशाच पद्धतीने छान असं मिक्स करत जायचं आहे। बघू शकता आपलं मिश्रण आधीच्या मिश्रणापेक्षा थोडंसं घट्टसर दिसत आहे। आता हे मिश्रण तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही इथे खवासुद्धा वापरू शकता। खवासुद्धा आपल्याला 1/3 कप वापरायचा आहे। जर तुमच्याकडे खवासुद्धा नसेल तर तुम्ही घट्ट दुधावरची मलाईसुद्धा 1 कप इथे वापरू शकता। बर्फी तयार झाली आहे हे ओळखण्यासाठी अतिशय छोटासा गोळा यामधला घ्यायचा आणि हातावर याची गोळी बनवून बघायची। याची गोळी बनत असेल तर तुमचं मिश्रण पूर्णपणे वडी बनवण्यासाठी तयार आहे, आणि इथे तुमची गोळी बनत नसेल तर यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आणि 2 चमचे यामध्ये साखर टाकायची। तुपाने ग्रीस केलेल्या ताटामध्ये आपण वडीचं हे सर्व मिश्रण एकदाच काढून घेऊया। यामध्ये साखर टाकल्यामुळे याचा थोडासा रंग बदलतो। आता ही वडी या ताटामध्येच आपण सेट करणार आहोत। हे वडीचं मिश्रण गरम असेपर्यंत ही वडी आपल्याला या ताटामध्ये छान अशी सेट करून घ्यायची आहे। या वडीच्या मिश्रणापासून तुम्ही खोबरा किसचे लाडू बनवू शकता, खोबरा किसचे पेढे बनवू शकता। अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे, अगदी कोणीही बनवू शकेल। बघू शकता अशा पद्धतीने इथे या ताटामध्ये ही वडी आपण सेट करून घेतलेली आहे। हे मिश्रण थोडंसं गार झाल्यानंतर याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहे। बघू शकता या मिश्रणापासून खोबरा किसचे लाडू सुद्धा बनतात आणि पेढे सुद्धा तुम्ही बनवू शकता। हे वडीचं मिश्रण छान असं अर्धा तास सेट करून घेतलेलं आहे, म्हणजेच काय तर थंड करून घेतलेलं आहे। आता एका स्क्रॅपरच्या मदतीने याच्या मी वड्या कट करून घेत आहे। इथे आवश्यकता वाटल्यास तुम्ही चाकूच्या मदतीने सुद्धा या वड्या कट करू शकता। कट केलेल्या वड्यांवरती आपण पिस्त्याचे काप लावून घेऊया। तुमच्याकडे पिस्त्याचे काप नसेल तर तुम्ही बदामसुद्धा लावू शकता किंवा केशराच्या काड्यासुद्धा इथे तुम्ही डेकोरेशनसाठी वापरू शकता। तयार झालेली ही बर्फी 15 मिनिटं मी फ्रीजमध्ये सेट करून घेतलेली आहे आणि बघू शकता किती छान अशी आपली बर्फी या ताटापासून डिमोल्ड होत आहे। अतिशय मऊ ही अशी बर्फी तयार झालेली आहे। खाल्ल्याबरोबर तोंडामध्ये विरघळते। ही बर्फी बनवल्यानंतर 15 दिवसापर्यंत तुम्ही खाऊ शकता। ही बर्फी जर तुम्हाला स्टोअर करून ठेवायची असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। बघू शकता यामधली एक बर्फी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। अतिशय मऊ आणि लुसलुशीत अशी ही बर्फी तयार झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।